श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास तिसरा, अध्याय 6वा। सद्गुरुचरणी अनन्य शरण, संगतीचाही लाभ पूर्ण। तेथे लाभे भागवत धर्म शिक्षण, ह्या परी आचरावे सत्शिष्ये श्रीराम। आचरण अंगवळणी पडता आणि सद्गुरुसी नित्य प्रार्थिता। तेथे मायेची बाधकता बाधू न शके गुरुभक्ता श्रीराम। सद्गुरुचे अभय करे, अनावर माया ही ओसरे। ही दासबोधाची वचनोत्तरे, प्रचितीस येतील तयांच्या श्रीराम। जसे धन्याचे पाळते श्वान, येणाऱ्यावर भुंके गरजून। स्वबळे ताळू जाता खवळून, जाऊन जर्जर करी तसे श्रीराम। तेच धन्यासी विनवणी प्रार्थिता, सांभाळा हो तुमचे श्वान म्हणता। धनी येऊ येऊ ऐसे बोलाविता, रिष्ट नायासे टळेल श्रीराम। ऐसे सद्गुरु हे मायेचे धनी, तयासी नित्य प्रार्थिता श्रद्धेनी। मग ते या मायेची मोहिनी, बाधू न देती निज भक्ता श्रीराम। नाशिक क्षेत्र रामपीठ, तेथे दादांचे निरसले प्राणसंकट। त्या योगे महाराज अधिकार स्पष्ट, कळून आला सर्वांसी श्रीराम। हरी श्रींची आज्ञा ऐसी, हे कळो न द्या कोणासी। गुप्त राहिले या कारणेसी, महाराज देहात होते तोवरी श्रीराम। त्या आज्ञेवरून पुष्कळांनी अद्भुत लीला ठेवल्या गुप्ततेनी। महाराज देहपातावरी काहींनी आपापले अनुभव कळविले श्रीराम। असो पैठणास आले सर्वजण, येवो निघेती नाथ दर्शन। प्रेमे निडारिले नयन, दर्शन घेऊनी नमस्कारिती श्रीराम। श्रींनीही घेतले दर्शन, श्रीनाथांची गुरुभक्ती आठवून। तेथे घातले साष्टांग नमन, देहभाव विसरले श्रीराम। साष्टांग नमस्कार घातला, त्यावरी बराच वेळ गेला। बाबाजींनी धरून उठविले श्रींला, देहभानावरी आले ते श्रीराम। नंतर आले बिऱ्हाडासी, गेले गंगा स्नानासी। नाथ पूजन यथा सांगेसी, केले सर्वांनी ते दिवशी श्रीराम। भजन पूजन आणि प्रवचन, पक्वान्नाचे केले अन्नदान। ऐशा परी 3 रात्र क्रमोन, पुढे जाण्याचे ठरविले श्रीराम। तेथून जवळ मंगरुळ क्षेत्र, श्रींचे गुरुस्थान अति पवित्र। जेथे मिळाले दीक्षा प्रसाद वस्त्र, तेथे ठरविले जाण्याचे श्रीराम। गंगा आणि श्रीनाथ दर्शन घेऊन निघाले तेथून। यथाक्रम मार्ग क्रमून आले मंगरुळ क्षेत्रासी श्रीराम। पंचमाध्यायाचे अंती ही यात्रा सुरेगावी होती। तेथून केवळ दर्शनाप्रती श्री आले होते मंगरुळाला श्रीराम। तैवेळीच अंबादास महाराजांनी येते वेळी सर्वांसह या म्हणून, त्या आज्ञे स्मरणी आले असती आठाया श्रीराम। या संस्थांची आख्यायिका मनन करण्यायोग्य देखा। सावधानपणे ऐका, शंका कासया आज दृक् प्रत्यय श्रीराम। वंशात धाकट्यास 2 पुत्र, कनिष्ठ संसारी जैसे पद्मपत्र। थोरला आजन्म ब्रह्मचारी पवित्र, तोची गादीचा सेवक अधिकारी श्रीराम। याच परी पुढे वंशोत्तरी धाकुटा गृहस्थाश्रमी वडील ब्रह्मचारी। ब्रह्मचारी तोची अधिकारी, संस्थान गादीवर होतसे श्रीराम। ऐशा 3 पिढ्या या मंडळींनी पाहिल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी। समर्थ घराण्यापरी सर्वतरेनी, संस्थान आपण पाहतसे श्रीराम। मठाचे झाले संस्थापन, समर्थ शिष्य गोपाळ स्वामीकडून। प्रसिद्ध असती सर्व ऐकून, गावाबाहेर समाधी असे ती श्रीराम। रामनवमीचा महोत्सव 10 दिवस येथेच अपूर्व। दशमी पंक्तीचा नवलाव, काय होई तो ऐकावा श्रीराम। लाह्याचे करुणी कांडण, त्यात चिंचेचे घालती कालवण। त्यास राम मिठ्ठा हे नामाभिधान, हजारोंची पंगत या प्रसादे श्रीराम। असो ऐशा या पवित्र स्थानी, आले सर्वजण श्रद्धेनी। अंबादास महाराज दर्शन घेऊनी, भोजन प्रसाद तेथे घेतला श्रीराम। दुसरे दिवशी श्री महाराजांनी इच्छा कळविली सर्वा लागोनी,
गुरुपूजा करू आज शुभदिनी, मंगल स्नान घालून या श्रीराम. श्री अंबादास महाराज विरक्त, मुळीच नसती देहासक्त, पूजा गौरवापासून अनासक्त, अंगा स्पर्श करून देती श्रीराम. इकडे तर ठरले मंगल स्नान आणि गुरुचे महापूजन, महाराज असती विरक्ती संपन्न, मग हे कैसे होईल श्रीराम. श्रींनी ठरविले आपले चित्ती, महाराज बाबाजीचे ऐकती, बोलावनी बाबाजी सबदती, तुम्ही विनवावे महाराजा श्रीराम. बाबाजी म्हणती तुमचे वांछित, माझे नेन साधे निश्चित, प्रयत्न करीतो मी बहुत, साधल्यानंद सर्वांसी श्रीराम. बाबाजी महाराजास बहु विनविती, करावी आमुची वांछा तृप्ती, तरी ते म्हणती नाही चित्ती, गौरव पूजनाची मनीषा श्रीराम. पुन्हा पुन्हा त्यांना विनविती, श्रीरामानंदांची करी इच्छा तृप्ती, आमच्याही वाटते चित्ती, चरणपूजन घडावे श्रीराम. महाराज म्हणती हा रामानंद, काहीतरी घेतो छंद, न कळे यात काय आनंद, वाटत असे तया लागी श्रीराम. तुम्हा सर्वांची इच्छा उत्कट, विरुद्ध जाणे वाटे अनिष्ट, परी माझे मनी होती कष्ट, करा इच्छे परी तुमच्या श्रीराम. कष्टाने मिळाला होकार, श्रीरामानंदास कळविले समग्र, पूजन सामुग्री मिळविली सत्वर, मंगलवाद्यादी ते धवा श्रीराम. श्रीरामानंदांनी पैठण क्षेत्री, पीतांबर महावस्त्र जरतारी, घेतला होता बरोबरी, श्री गुरु सनेसविण्या श्रीराम. दुसरे दिवशी प्रातःकाली मंगलवाद्ये वाजती मंजुळी, चौरंग ठेवला मध्यस्थी, स्नानासाठी श्री गुरूंच्या श्रीराम. विनवनी आणले महाराजांना, चौरंगावरती बैसविती त्यांना, सुगंधी तैले उठणे नाना, परीची लाविती अंगासी श्रीराम. मंगलवाद्ये वाजती, उष्णोदके स्नान घालिती, सर्वजन स्नानी भाग घेती, अंग पुसिती स्वच्छ वस्त्रे श्रीराम. श्रीरामानंदे नेसविला पीतांबर, पूजास्थानी बैसविले चौरंगावर, पूजा केली षोडशोपचार, शास्त्रोक्त विधीने ते धवा श्रीराम. धूपदीपे श्री गुरु ओवाळीला, पक्वान नैवेद्यही अर्पिला, पंचारतीची वेळा अनुपम्य सोहळा दिसू लागे श्रीराम. साट्याच्या करंजा नैवेद्याला, तैशाच होत्या सर्व पंक्तीला, तृप्त झाले द्विज त्या काला, म्हणती ऐसा सोहळा न देखिला श्रीराम. पाहुनी श्रीरामानंदांची गुरुभक्ती, संस्थान मंडळी मनी डोलती, म्हणती कैशी करावी गुरुभक्ती, ती यांचे पासूनी शिकावी श्रीराम. बाबाजीची आई मायबाई बैसल्या होत्या जये ठाई, दीक्षा प्रसाद मिळाला ते समयी, स्वयंस्फूर्तीने श्रीगुरूंच्या श्रीराम. श्रीरामानंदांचे गुणवर्णिता, अश्रू नयनी पाहिले वाहता, हा प्रेमा पाहोनी समजता, गोपिका कृष्ण प्रेमा ठवला श्रीराम. आज्ञा घेऊनी निघते समयी, श्रीरामानंदे श्रीगुरुपायी, साष्टांग वंदिले प्रदक्षिणा त्रयी, पुनश्च नमुनी निघाले श्रीराम. शके 1829 गंगा प्रदक्षिणा झाली समाप्त, पुढले समासी श्री ब्रह्मचैतन्य देत आज्ञा, जालनापुरी राहण्याची श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे मंगरुळ क्षेत्रे श्री गुरु महापूजा वर्णननाम षष्ठाध्यायांतर्गतः तृतीयः समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास चौथा अध्याय 6. जे भव भया करीती हरण आणि देहबुद्धी करीती चूर्ण, जे परमार्थाचे मूळ कारण ते हे सद्गुरुचरण साधका. श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.